नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या कवितेचा राहिलेला पार्ट 2 या पार्ट 1 च्या अतिशय यशानंतर घेऊन येत आहोत. तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत असताल की हा पार्ट 2 कधी येईल. आलाय तो आज. अ टीनेजर्स प्रेयर ही कविता आज आपण वर्ड टू वर्ड आणि लाईन टू लाईन समजावून घेऊ. कारण अ टीनेजर्स प्रेयर एका किशोरवयीन मुलाची किंवा मुलीची असलेली ही भावना आहे. कारण इथे शब्द वापरला गेलाय प्रेयर. आता तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की ज्या ठिकाणी आपण प्रेयर हा शब्द वापरला जातो, प्रेयर हा त्याच ठिकाणी वापरला जाईल जिथे आपल्याला प्रार्थना करायची असते. आपण प्रेयर हा शब्द मित्रांसाठी नाही वापरत राजा. आपण आई वडिलांना प्रेयर करत नसतो, आपण शिक्षकांनाही प्रेयर करत नसतो. आपण प्रे करतो किंवा प्रेयर म्हणतो ते फक्त आणि फक्त देवासमोरच. मग इथली ही टीनेजर ही देवाला काहीतरी मागणी मागते, काहीतरी सांगते. देवाकडे गेल्यानंतर आपण काहीतरी मागत असतो. आपण नाही का लहानपणी आपल्या आजोबा सोबत मंदिरात जायचो. मंदिरात गेल्यानंतर आजोबा म्हणायचे, बाळा डोकं ठेव आणि देवाला म्हण, देवा सुखात ठेव. आणि काय व्हायचं की सुख नावाचा शब्दाचा अर्थही आपल्याला माहित नव्हता, तरी सुद्धा आपण सुख मागायचो. हीच तर विशेषता आहे. मग आपण बघूयात की नेमकं आपण या काळात आल्यानंतर एक टीनेजर म्हणून आपण देवाकडे काय काय मागणी करतो. माझी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत या प्रवासासोबत राहा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट संकल्पना क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही. आपण समजून घेऊयात एक शब्द तो काय म्हणतोय. मिस्टर जे मोर्स किती सुंदर शब्दांमध्ये व्यक्त करतात. ते म्हणतात की बाबा ईच डे. आता ईच डे म्हणजे काय तर सगळा आपला दिवस. मग ईच डे हा इथे शब्द आलाय बघा. ईच डे म्हणजे प्रत्येक दिवस. आता प्रत्येक दिवस काय अंत आहे. ब्रिंग्स म्हणजे आणणे. मग प्रत्येक दिवस हा काहीतरी आपल्या समोर घेऊन येतोय. काय घेऊन येतोय. उत्तर आहे न्यू बिगिनिंग्स. आता मला सांगा, जेव्हा शब्द वापरला गेला न्यू बिगिनिंग्स, न्यू म्हणजे नवीन, बिगिनिंग्स म्हणजे सुरुवात, नवीन सुरुवात. पण कशाची. दुकानाची. छेव. नवीन सुरुवात, नवीन बिगिनिंग. या बिगिनिंगचा अर्थ भले सुरुवात दिसत असला तरी त्याचा अर्थ हा चान्स आहे. याचा अर्थ अपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक गोष्ट काहीतरी करण्याची एक संधी आहे. मग ही संधी, हा चान्स, बिगिनिंग्स कशी आहे. आपण जेव्हा रात्रीला झोपतो ना आणि सकाळी उठतो ना, हा जो चक्र आहे ना, या चक्राला जन्म आणि मृत्यू म्हणतात राजा. रात्री झोपणं म्हणजे मृत्यू आणि सकाळी डोळे उघडणं म्हणजे नवीन जन्म. म्हणून तर इथं कवी म्हणतात की प्रत्येक दिवस आपल्याला आणतोय काय. आणतोय नवीन बिगिनिंग आणतोय, नवीन चान्स आणतोय, नवीन अपॉर्च्युनिटी आणतोय, एक संधी आणतोय आपल्या समोर. फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सकाळी उठलं, डोळे उघडले की आपण नाही का आपसुक देवाची धन्यवाद व्यक्त करतो, दर्शन करतो, हात जोडतो आणि देवाला म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले तू सरस्वती, कर मध्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. सकाळी उठल्याबरोबर आपण यांची प्रार्थना करून दर्शन घेतो. मग धरती माची दर्शन करतो आणि म्हणतो की समुद्र वसने देवी, पर्वतस्सन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमे. आणि क्षमा मागतो, हे आई धरती माता, मी पाद स्पर्शम म्हणजे माझ्या पायाने मी स्पर्श करतोय, मला क्षमा कर. एवढं पावित्र आपल्या डोक्यांमध्ये ना आपल्या असलेल्या या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. तोच तर विचार इथं मांडलाय की देवानं आपल्याला एक नवीन दिवस दिलाय. नवीन दिवस आपल्यासाठी काय आणतोय तर नवीन बिगिनिंग आणतोय. इथे एक छोटासा प्रश्न तुमच्या मनात पडू शकेल, सर बिगिन या शब्दाचा अर्थ हा सुरुवात आहे, हो की नाही. हो. मग स्टार्ट या शब्दाचा सुद्धा अर्थ सुरुवातच आहे. मग स्टार्ट हा शब्द का नाही वापरला. आता लक्षात ठेवा, दोन शब्दांमधला फरक लक्षात ठेवूयात आपण. बिगिन आणि स्टार्ट. स्टार्ट हा शब्द तेव्हा वापरायचा जेव्हा तुम्ही इनफॉर्मल बोलता, सहज बोलता. आणि बिगिन हा शब्द तेव्हा वापरायचा असतो जेव्हा तुम्ही फॉर्मल असता. आता फॉर्मल म्हणजे औपचारिक, प्रोफेशनल, की तुम्हाला कळालंय की
काय आहे काय नाही सहज तुम्ही बोलत नाही आहात, सहज बोलत असताल तर स्टार्ट शब्द वापरला जातो, आणि विशेष उद्देशानं बोलल्या जात असेल तर बिगिन हा शब्द वापरतात. म्हणजे ह्या ओळीतला बिगिन शब्द एका विशेष उद्देशासाठी वापरलाय. मग नवीन सुरुवात होणार आहे, आपली नवीन संधी भेटणार आहेत, या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे, हे पहिल्या ओळीत कवीने आपल्याला सांगितलं. मग काय ओळ होती? इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. याहून महत्वाची ओळ पुढची आहे. पुढच्या ओळीत म्हणताय, लेखक म्हणतोय, कवी म्हणतोय, डिसिजन्स आय मस्ट मेक. डिसिजन्स म्हणजे निर्णय. डिसिजनला आपण मराठीत निर्णय असं म्हणतो. मला सांगा, आपल्याला आयुष्यात अनेक निर्णय घ्यायचे असतात. मग निर्णय घेणारा कोण आहे? डिसिजन्स आय मस्ट मेक. सगळे निर्णय तो मलाच घ्यावे लागणार आहेत. मग मला जर घ्यायचे असतील तर माझ्याकडे ती बुद्धी असणं अपेक्षित आहे. समजून चला, लेक्चर सरांचं आणि तुम्हाला तुमचा मित्र म्हणला, चल जाऊ दे, कुठे जातो लेक्चरला, आपण जाऊ पिक्चर पाहायला. मला सांगा, हा प्रश्न तुमच्या समोर आला, जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे? जर तुम्ही गेलात आणि नाही गेलात तर त्याचे होणारे परिणाम काय असतील याचा विचार तुम्हाला करावे लागतील, आणि तेव्हा जाऊन तुम्हाला डिसिजन्स घेता येतील. आणि हा निर्णय घेण्याची सगळी जबाबदारी तुमची आहे. म्हणून तर इथं जे मोर्स आपले पोएट म्हणतात की डिसिजन्स घेण्याची सगळी ताकद माझ्याकडे आहे. आय मस्ट मेक. इथं मस्ट म्हटलाय, शब्द वापरलाय. मस्ट म्हणजे च पाहिजे, म्हणजे मलाच घ्यावा लागणार आहे. इथं मस्ट वापरलं की च पाहिजे असा अर्थ निघत असतो. डिसिजन्स म्हणजे निर्णय. आय मस्ट मेक, इथं मेकचा अर्थ करणे असा निघत नाही, घेणे असा निघतो. डिसिजन सगळे मलाच घ्यावं लागणार आहेत. हा जो च यायला ना, हा च ची फिलिंग या मस्ट मुळे येते आहे. मग मलाच घ्यावं लागणार आहे. हो, मीच जबाबदार आहे माझ्या जीवनाचा. मीच शिल्पकार आहे. मला छोटे छोटे निर्णय घ्यावे लागतील. समजून चला की आम्ही वर्गात बसलो, आणि मी वर्गात बसल्यानंतर बाजूवाला सर शिकवतायत आणि बाजूवाला मला बोलतोय, कुचपुसतोय, काहीतरी कॉमेडी करतोय. अशा वेळेला माझं काम आहे, माझ्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर त्या दुष्ट त्या चक्रात मी फसून जाणं, मी पण तो राक्षसी आनंद घेणं, किंवा मग सरांना सांगणं किंवा त्याला सांगणं, शांत बस, मला लेक्चर करायचंय. हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मग प्रत्येक दिवस तुमच्या समोर एक आव्हान निर्माण करताय, दोन रस्ते निर्माण करताय, आणि त्या दोन रस्त्यापैकी कोणता एक रस्ता निवडायचा हे तुम्हालाच ठरवायचंय. तिसरी ओळ त्याहून महत्वाची वाटते मला. आय एम द ओनली वन टू चूज इट. मग काय म्हणतो कवी? कवी म्हणतो, आय एम, मीच आहे, द ओनली वन. ओनली वन म्हणजे एकटा. टू चूज म्हणजे काय? निवडणे. मग निर्णय घ्यायचा असेल, आयुष्याचा रस्ता निवडायचा असेल, तर मी एकटाच आहे ज्याच्यावरती मला निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला आजूबाजूला अनेक लोक मिळतील आणि तुम्हाला म्हणतील, तुम्हाला असं वाक्य तुम्ही ऐकलं असेल, अरे आम्हाला सांगायला कोणी नव्हतं, नाहीतर आम्ही काहीतरी करून दाखवलं असतं, आम्ही हे आमचं अस्तित्व तयार केलं असतं. म्हणजे त्यांना सांगणारा कोणी नव्हता. मग त्यांनी वाटेल तो रस्ता निवडला, आणि मग कधी कोणी सुखाकडे गेलं, कोणी दुःखाकडे गेलं, कोणी मिश्र गेलं. पण मात्र तुम्हाला संधी आहे. तो म्हणतो की मला जो कोणता निर्णय घ्यायचा तो मला घ्यायचा आहे, स्वतःला घ्यायचा आहे. आणि मी निर्णय घेताना काय केलं पाहिजे? तो म्हणतो, द रोड दॅट आय विल टेक. जो रस्ता मला निवडायचा आहे ना, हा रोड म्हणजे मेटाफर आहे बरं बाळांनो. मेटाफर म्हणजे रोड म्हणजे रस्ता नाही निवडायचा आहे. रोड म्हणजे लाईफ. हा जो लाईफ आहे, हा इथं दॅटचा अर्थ निघतो जो लाईफ आहे ना माझी, किंवा जी लाईफ आहे ना माझी, आय विल टेक म्हणजे मी हा रस्ता निवडलाय. हा आय विल टेकचा अर्थ आहे की हा रस्ता मी निवडलाय. मी निवडलेल्या रस्त्यावर आता मलाच जायचंय, कारण हा रस्ता निवडणारा कोण आहे? मीच आहे. आय एम द ओनली वन टू चूज इट. आता आपण परत एकदा हा स्टांजा समजून घेऊ. काय सांगितलंय स्टांजामध्ये बघा बरं. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक नवीन दिवस आपल्या समोर एक नवीन संधी घेऊन येत असतो. डिसिजन्स म्हणजे निर्णय. एक नाही अनेक, या शब्दाला यस लागलंय. अनेक निर्णय आय मस्ट मेक, जे की मलाच घ्यावे लागणार. अनेक निर्णय.
जगण्याचा किंवा मृत्यूचा हे दोन्ही निर्णय माझेच आहेत. जगायचं असेल तर सुंदर जगता येतं, मरायचं असेल तर एक्झिट करता येते, आणि मरणं, आत्महत्या करणं हा सुद्धा एक पराभव आहे. जिंकायचंय का हरायचंय हे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. जीवन जगणं खूप सुंदर असतं. आय एम द ओनली वन टू चूज. आणि हा निर्णय घेणारा कोण, तर मी एकमात्र आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड. रोड म्हणजे रोड नाही, नुसता रस्ता निवडायचा नाहीये. रस्ता हा प्रतिकात्मक शब्द लाईफ साठी, जीवनासाठी. दॅट आय विल टेक, जो की मी घेणार आहे. आता या पहिल्या स्टांझानंतर आपण सेकंड स्टांझाकडे जाऊयात. सेकंड स्टांझा आपल्याला काय म्हणतो, आपण एक एक शब्द आपण समजून घेऊ, लाईन बाय लाईन समजून घेऊ. प्लीज कनेक्ट राहा. तो म्हणतो आय कॅन चूज. आता कॅन म्हणजे शकतो, मग मी काय करू शकतो. आय कॅन चूज म्हणजे मी निवडू शकतो. चूज म्हणजे निवडणे, मग मी निवडू शकतो. काय निवडायचंय मला, मी निवडू शकतो टू टेक द रोड ऑफ लाईफ, की मला काय चूज करायचंय, रोड ऑफ लाईफ चूज करायचंय. मग मला सांगा, रोड म्हणजे रोड का हो? नाही, रोड म्हणजे आपण अगोदर चर्चा केली ते म्हणजे लाईफ. मला आता निर्णय घ्यायचा आहे, मला डॉक्टर बनायचं की इंजिनियर बनायचं, मला 95% घ्यायचेत, 90% घ्यायचेत, मला जगायचं कसं. मी भविष्यात 10-20 वर्षानंतर विश्वानं माझी काय म्हणून ओळख करावी याचा निर्णय मला आत्ता घ्यायचा आहे. मला जर डॉक्टर व्हायचं असेल तर मी त्या डॉक्टरच्या लाईनला जाईल, इंजिनियर व्हायचं असेल तर इंजिनिअरिंगच्या लाईनला जाईल, व्यावसायिक व्हायचं असेल तर व्यवसायाच्या लाईनला जाईल. पण त्या रस्त्यावर मला आज जावं लागणार आहे, पहिलं पाऊल ठेवावं लागणार आहे, तेव्हा तर मला माझ्या टार्गेट पर्यंत जाता येईल. मग त्याच्यासाठी मला निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणून तर, आणि बरं हा निर्णय मी घेऊ शकतो जर मी शुद्धीवर असेल तर. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. पुढे तो म्हणतोय दॅट लीड्स. दॅट म्हणजे इथला दॅटचा अर्थ तो आहे. लीड्स म्हणजे पुढे घेऊन जाणे. या लीडचा अर्थ आहे पुढे घेऊन जाणे. मग तो जो रस्ता आहे ना, हा दॅट शब्द जो आहे ना, दॅट, हा दॅट आला रोड साठी. रोड म्हणजेच लाईफ, लाईफ म्हणजेच गोल. मी जो गोल ठरवलंय ना, तो गोल हा घेऊन जाणार आहे मला कोणीकडे, टू ग्रेट सक्सेस, एका मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे. सचिन तेंडुलकरलाच घ्या ना, की त्यांनी जेव्हा तो 4थीत असताना ठरवलं त्यांनी की मला क्रिकेट खेळायचंय आणि क्रिकेटर बनायचंय, आणि आज काय झालंय, त्याला काय मिळालं, एक ग्रेट सक्सेस मिळालं. त्याला असं वाटलं की आय कॅन चूज, की मी निवडू शकतो, माझ्या आयुष्याचा निर्णय मी घेऊ शकतो, टू टेक द रोड ऑफ लाईफ. आणि त्यांनी रोड ऑफ लाईफ निवडला. आणि काय झालं, तो जो रस्ता आहे तो 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 म्हणजे दॅट हा शब्द रोड साठी आला, रोड म्हणजे लाईफ साठी आला, लाईफ म्हणजेच गोल साठी आला, आणि तो गोल लीड्स पुढे घेऊन गेला कुणीकडे, टू ग्रेट सक्सेस कडे, एक यशस्वी जीवनाकडे. मग मोठे लोक मोठे का होतात, कारण मोठ्या लोकांना हे कळतं की मोठे निर्णय घेण्यासाठी छोट्या छोट्या निर्णयाकडे जावं लागतं, छोटे छोटे निर्णय घ्यावे लागतात. तो जर आपण असं नाही केलं, ह्या पहिल्या 2 ओळी पॉझिटिव्ह आहेत, या 2 ओळी मात्र परिणामांच्या आहेत. काय परिणाम होऊ शकतो बघा, ऑर नाही तर, ऑर म्हणजे काय, किंवा, ऑर ट्रॅव्हल डाऊन. ट्रॅव्हल डाऊन म्हणजे तुम्ही प्रवास करा कुठं, द डार्कन रोड. आता डार्कन या शब्दाचा मूळ अर्थ हा अंधार जरी असला तरी इथे अंधार असा अर्थ नाही. याला काय केलं तुम्ही बघू शकता, बोल्ड केले, बोल्ड, आणि इथे मात्र त्याचे अर्थ बाजूच्या स्ट्रीपला दिलेत, तुम्ही पाहू शकता. इथे डार्कनचा अर्थ दिला हिअर, इट रेफर्स टू इव्हिल. म्हणजे काय, की तुम्हाला काहीतरी संकटाकडे घेऊन जाणारा हा रस्ता आहे. डार्कन रोड, अंधारमयी रस्ता. अंधार म्हणजे अंधार नसतो, हा अंधाराच्या पाठीमागचा दुसरा मिनिंग म्हणजे प्रॉब्लेम, डिफिकल्टीज. मग ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, नाही तर तुम्ही प्रॉब्लेमच्या रोडवर जाताल, डिफिकल्टीच्या रोडवर जाताल. आणि मग जर समजा तुम्ही प्रॉब्लेमॅटिक रोडला जर चूज केलं, परिणाम ऐका, दॅट लीड्स. आणि मग तो रस्ता, कोणता रस्ता, हा प्रॉब्लेमॅटिकचा रस्ता. लीड्स, लीड्स म्हणजे काय, आत्ताच दिलं, पुढे घेऊन जाणं. कुठे घेऊन जाईल माहितीये, टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि मोठ्या डिस्ट्रेस कडे. आता डिस्ट्रेस म्हणजे
दुःख, दुःखाकडे घेऊन जाईल. म्हणून तर निर्णय घेताना हा निर्णय घ्यावा लागतो की महत्वाच्या निर्णयाच्या वेळेला छोट्या छोट्या निर्णयांनी त्याला जोडायचं असतं, गुंफायचं असतं. भले आपण म्हणू की हा कोहिनूरचा हार आहे, पण हार हा फक्त एकट्या कोहिनूर हिऱ्यांनी बनत नाही, आजूबाजूच्या मण्यांनीही बनतो. मग त्या मणे म्हणजे छोटे छोटे निर्णय आणि कोहिनूर म्हणजे एक मोठं सक्सेस असतं. चला आपण या स्टांजाला परत एकदा ऐकून घेऊयात आता वन शॉट मध्ये. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, की मी निवड करू शकतो माझ्या आयुष्याच्या रस्त्याची, म्हणजे माझ्या गोलची, माझ्या टार्गेटची. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. आणि जर मला टार्गेट लहानपणापासूनच कळालं तर मी कुठे जाईल बरं? लीड्स ग्रेट सक्सेस मला भेटेल. नाही तर काय होईल? ट्रॅव्हल डाऊन टू द डार्कन रोड. नाही तर अंधारमयी रस्त्याकडे जर गेलो, अंधारमयी रस्ता म्हणजे अंधारमयी नसून प्रॉब्लेमॅटिक रोड मी जर चूज केला, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि तो कुठे जाईल? एका मोठ्या डिस्ट्रेस कडे जाईल. आपण थर्ड स्टांजाकडे ओळूयात. थर्ड स्टांजा खूप अप्रतिम आहे. खऱ्या अर्थानं ही ती प्रार्थना आहे, हा हृदय आहे, हा वाक्य. बघत आपण काय म्हणतोय तो. कवी जेव्हाच म्हणतात, प्लीज ओपन अप माय आईज. इथं विनंती केली आहे, प्लीज देवा, देवा मी तुम्हाला विनंती करतो, प्रभू ईश्वरा, हे माधवा, की प्लीज ओपन अप माय आईज. ओपन अप म्हणजे काय? उघडे करणे. माय आईज माझे डोळे. आता डोळे उघडे करणं म्हणजे काय? असं देव येईल आणि डोळे उघडे करून देईल का? असं नसतं. हे फिजिकल फेनॉमिनॉन नाहीये, हे इंटरनल फेनॉमिनॉन आहे. हे आईज ओपन करणं म्हणजे, हे आईज म्हणजे हे डोळे नसून बुद्धी आहे. तुम्हाला न्याय आणि अन्याय कळावं, खरं आणि खोटं कळावं, चांगलं आणि वाईट कळावं, आपल्यासाठी चांगलं काय, वाईट काय हे कळणं अपेक्षित आहे. त्या कळण्याला आईज म्हणतात. की हे प्रभू मला ती सद्बुद्धी दे, मला ती बुद्धी हवी आहे की मला निर्णय घेताना हे कळावं की काय खरं आणि काय खोटं, काय चांगलं काय वाईट. या सद्बुद्धीलाच आपण आईज म्हणलेलो आहोत. आणि ही प्रेयर कोणाला आहे? हे काय? डिअर लॉर्ड. लॉर्ड या शब्दाचाच अर्थ असतो प्रभू, हे ईश्वरा, हे माधवा, लॉर्ड. आणि इथे छोटस ऑब्झर्वेशन करा, जेव्हा हा लॉर्ड शब्द लिहिला जातो त्याचा एल कुठे येऊ? कॅपिटलच असतो. पॉइंट टू बी नोटेड. पुढे सेकंड लाईन काय म्हटलं चालली की दॅट आय माइट क्लिअरली सी. आणि ते, हे दॅटचा अर्थ ते सगळ्या गोष्टी. आय माइट क्लिअरली, क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे, सी म्हणजे पाहणे, मला ते स्पष्टपणे दिसावे. काय दिसावेत मला स्पष्टपणे? चूक आणि बरोबर याचा चष्मा असा पाहिजे माझ्याकडे, चष्मा की मला ते स्पष्ट दिसावं. की आता शाळेची वेळ झाली आणि शाळा बुडून मी जर समजा क्रिकेट खेळायला जात असेल तर माझ्या मनानं मला सांगावं, महेश हे चुकतंय. मग तुम्ही पुढचा प्रश्न येईल, मित्र नाराज होतील. नाराज जर चुकीच्या कामांसाठी होत असेल तर होऊ दे, पण मी चुकीचं काम करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी खोटे काम करणार नाही. माझ्या यशासाठी जे जे योग्य ते मी करेन. आणि तुम्ही म्हणताल की सर आयुष्यात मित्र तुटतील ना. हे मित्र कसले की जे तुम्हाला तोडायला निघालेत? हे मित्र नाही आहेत, हे खरे तर तुमचे शत्रू आहेत. मित्र तो जो तुमच्या वाढण्यासाठी प्रयत्न करत असेल, हे तो तोडण्यासाठी प्रयत्न करतायत. हे मित्र नाही आहेत, हे ओळखीचे लोक आहेत, रोज ओळखीतले लोक आहेत. फरक समजून घ्या माझ्या शब्दातला. मित्र आणि ओळखीतले लोक. तुमच्या यशासाठी काम करणारा हा मित्र असतो आणि तुम्हाला वापरणारा हा तुमचा ओळखीतला माणूस असतो. पॉइंट टू बी नोटेड. मग तो म्हणतो दॅट आय माइट क्लिअरली सी, की मला योग्य आणि अयोग्य दिसावं देवा, कळावं देवा. पुढे शब्द वापरला, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. काय वाक्य आहे! प्रभू हेल्प मी, प्रभू माझी मदत कर. कशासाठी मदत कर माहिती आहे? स्टँड, उभा राहा. आपला विठोबा कसा विटेवर उभा आहे तसा उभा राहा माझ्यासाठी. कशासाठी उभा राहायचं? फॉर व्हॉट इज राईट. जे काही राईट असेल, योग्य असेल, त्याच्यासाठी तू माझ्यासोबत सदैव उभे राहा. कारण उद्या परीक्षा आहे, येणाऱ्या आठवड्यात परीक्षा आहे. आणि जर तुमचं मन म्हणत असेल की चल खेळायला जाऊ, चल मूवी पाहायला जाऊ,
तर समजून चला तुम्ही चुकीचं करत आहात. मग तुमच्या मनानं उभं राहावं, जे खरं आहे त्याच्या बाजूला, जे चांगलं आहे त्याच्या बाजूला. नाही, मला माझ्या भावना आवराव्या लागतील, थांबवाव्या लागतील आणि मला अभ्यास करावा लागेल. माझे स्वप्न मोठे आहेत. माझं एकट्याचे स्वप्न नसतात. माझ्यावरती अनेक लोकांच्या स्वप्नांचंही ओझं आहे. ते ओझं सुद्धा पेलण्याची क्षमता माझ्या खांद्यावर असावी. ती क्षमता माझ्या खांद्यांमध्ये यावी. हा विश्वास मी लोकांमध्ये पेरलाय. तो विश्वास सार्थक करणं जबाबदारी सुद्धा माझीच आहे. म्हणून तर तो म्हणतोय की हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे योग्य असेल त्या बाजूनं मला उभं राहण्याची क्षमता दे. योग्य ठिकाणी मला नाही म्हणण्याची सुद्धा सद्बुद्धी दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. काय वाक्य आहे हे? तो म्हणतो देवा याच्यावर थांबू नको नुसतं. ब्रिंग आउट म्हणजे बाहेर काढणे. आता बाहेर काय काढणं? द बेस्ट, जे काही सर्वोत्तम माझ्यात असेल, इन मी. मला सांगा, आपण जन्माला आलो नसेल कोणी, सगळेच जण अकॅडमिक्स मध्ये, शालेय सगळ्या गुणवत्तेमध्येच नेहमी चांगला असेल शक्य नाही. कोणी चांगला कलाकार आहे, कोणी चांगला गायक आहे, कोणी चांगला क्रिकेटर आहे, कोण वेगवेगळ्या कला गुणांमध्ये प्रत्येक जण माहीर आहे. पण तू जे मला गुण दिलेस त्या प्रभू, ते गुण मला समजू दे. मला समजू दे मी का जन्माला आलो आणि मला काय म्हणून ओळख निर्माण करायची या विश्वामध्ये. मला तुझी मदत हवी आहे. आणि देवा माझे डोळे उघडून मला चुकी बरोबर पाहू दे आणि त्याचबरोबर जे योग्य असेल त्या बाजूने मला उभं राहू दे. आणि त्याचबरोबर ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि जे सर्वोत्तम असेल माझ्यामधलं ते माझ्या तू बाहेर काढ. इथं मला आठवतं छान पसायदानातल्या ओळी. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मी सूर्य पाहो. म्हणजेच जे अज्ञानी लोक आहेत, जे दुरित आहेत, त्यांचं तिमिर जावो, त्यांचा अंधार जावो. आणि विश्व स्वधर्मी म्हणजे स्वतःमधला तो सूर्य उगो. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मी सूर्य पाहो. आणि त्याला त्याचा ज्ञानाचा सूर्य येऊ दे. मग त्याचा अज्ञान जाऊ दे आणि ज्ञान सूर्य चमकू दे, जे की स्वतःच आहे. इथे संत कबीरदास पण म्हणतात, तिल माही तेल है जो चकमक में आग, तेरा साई तुझमें है झाक सके तो झाक. म्हणजे काय? तिल माही तेल आहे, तिळीत तेल आहे, दिसतंय का? नाही. जो चकमक में आग, दोन दगड घेतले आणि जर त्याला घासलं त्यात अग्नी आहे, पण त्या दोन दगडांना माहित नाहीये. जो चकमक में आग, तेरा साई तुझमें है झाक सके तो झाक. तुझा देव तुझ्यात आहे, तुझं ज्ञान तुझ्याकडे आहे, तुझी बुद्धी तुझ्याकडे आहे, तुझे निर्णय तुझ्याकडे आहे. समजू शकला तर समजून घे. याच भावना जे मोर्स यांनी ओळी दिल्यात की ब्रिंग आउट, बाहेर काढ, द बेस्ट इन मी, जे माझ्या सर्वोत्तम आहेत ते. पुढच्या ओळीत, पुढच्या स्टांजाकडे जाण्या अगोदर आपण हा स्टांजा परत एकदा वाचूयात. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. आशा करतो की इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला नक्कीच कळाला असेल. हेल्प लॉर्ड, बघा आपण चर्चा केली होती. हे प्रभू मदत कर. लॉर्ड म्हणजे प्रभू. इथं एल कॅपिटल आलाय, आपण जे पाठीमागे चर्चा केली होती. टू जस्ट से नो. प्रभू मला इतकी ताकद दे की मला नाही म्हणता यावं. भारतीयांची सगळ्यात मोठी अडचण काय? विशेष करून आपली महाराष्ट्रीयन लोकांची, समोरच्याला नाही म्हणताच येत नाही. हे कळतं आपल्याला की तो आपलं नुकसान करतोय, पण मनात येतं त्याला कसं वाटण, त्याला चांगलं वाटणार नाही, त्याला चांगलं वाटणार नाही, म्हणून आपण आपलं नुकसान करून घेतो, है ना. म्हणून तो म्हणतो की देवा अशी एक ताकद दे, नाही म्हणण्याची ताकद. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. फक्त नाही म्हणण्याची ताकद मला दे. वेन म्हणजे कधी वेन टेम्पटेशन कम्स माय वे. वेन म्हणजे जेव्हा. ह्या वेनचा अर्थ असतो जेव्हा टेम्पटेशन. आता टेम्पटेशन्स इथं अर्थ दिला, बघू शकता तुम्ही, या प्रत्येक शब्दाचे अर्थ इथे दिलेले आहेत. इंग्लिश मुद्दामून तुमच्या डोळ्यासमोर घालतोय. इथे शब्द वापरलाय अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. कधीतरी आपल्या मनात येईल की आपल्याला कोणाच तरी वाईट करायचंय. चलचलतात काही लोक गाडीवर चलतेत आणि चलचलताच कुत्र्याला लात मारायची इच्छा निर्माण होते. खाऊन सहज असंच.
अरे पण चूक आहे, त्या मुक्या जीवानं तुमचं काय वाईट केलंय? मग जेव्हा केव्हा माझ्या मनात टेम्पटेशन्स येतील, तेव्हा तेव्हा टेम्पटेशन्स म्हणजे काय? वाईट करण्याची तीव्र इच्छा, कोणाचं तरी वाईट करण्याचं, कोणाला तरी त्रास देण्याचं, म्हणजे इथं आपण लिहूयात वाईट करण्याची नुसती इच्छा नाही तर तीव्र इच्छा. भला न करे सके किसी का तो बुरा भी मत करना. आपण जर चांगलं करू शकत नसत कोणाचं, वाईट तर करू नका. प्रभू, जेव्हा केव्हा माझ्या मनात येईल की कोणाला तरी मला वाईट करायचंय, कोणाला तरी मला राक्षसी आनंद घ्यायचा, कोणाला तरी त्रास देऊन, बस त्याच वेळेला मला स्वतःला नाही म्हणण्याची ताकद दे. प्लीज हेल्प लॉर्ड. प्रभू, मदत कर माझी. तू जसे नो नाही म्हणण्याची, पण नाही कधी म्हणण्याची? जेव्हा वेन टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा हे विचार माझ्या डोक्यात येतील ना, इसका बुरा करना है, याच्या सायकलची हवा सोडतो, आता बघतो कसा जातो, याला आता अपमानितच करतो, याला सर समोर कसा हाणतो, वगैरे वगैरे, ही जी चुकीच्या भावना आहेत ना आपल्या मनात. माणूस होत आपण, तुम्ही असो की मी असो, आपण माणसं आहोत. माणसांच्या मनात चुकीच्या भावना आहे ना, साहजिक आहे. पण हो, त्या चुकीच्या भावनांना थांबवणार आहे माणूसच आहे. मग माणसाला काय लागतात? चांगले संस्कार. मग हे चांगल्या संस्कारांचे वाक्य आहेत. पुढे तो म्हणतो दॅट आय माइट, दॅट म्हणजे ते, आय माइट कीप माय बॉडी क्लीन. आणि परत तो म्हणतोय की प्रभू, माइट कीप म्हणजे ठेवणे, माय बॉडी क्लीन, की माझी बॉडी क्लीन ठेवायची. तुम्ही याला फिजिकल घेऊ नका. तुम्हाला असं वाटेल की रोज आंघोळ करायची आणि बॉडी क्लीन करायची, असं कवीला म्हणायचंय का? छेव, असं त्याचा अर्थ नाहीये. याचा अर्थ असा निघतो दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, की बॉडी ही फक्त बाहेरच्या चमडीचीच नाही आहे. अरे बॉडी ही आतमधली सुद्धा आहे. माझं पोट माझी बॉडी नाहीये का? आहेच ना. माझं लिव्हर, माझं हृदय, माझा हार्ट, माझे बॉडी पार्ट्स आहेत ते. मग तर समजा मी जंक फूड खात गेलो, तो वाईट परिणाम माझ्यावर होतील. मी चुकीचं खाल्लं, मी चुकीचं पिलं, दारू पिणं चुकीची सवय, आणि जर ती पिली तर माझी आतमधली बॉडी क्लीन राहणार आहे का? उत्तर आहे नाही. मग जशी मी बाहेरच्या बॉडीची काळजी घेतो ना, तेव्हा तशीच मला आतल्या बॉडीची पण काळजी घेण्यासाठी मदत कर. मेडिटेशन करणं, योगासन करणं, हे सुद्धा बॉडीला क्लीन ठेवण्याचाच एक भाग है ना. किती सुंदर अर्थ आहे लपलेला, की बॉडी क्लीन म्हणजे फक्त लक्स साबण लावायचं, मेरा संतूर का राज, संतूर साबण, सौंदर्य का राज, हे नाहीये. आतमधून सुद्धा माझे शरीर हे फिट पाहिजे, अँड फिट फॉर लाईफ इच डे. आणि माझं फिट पाहिजे, माझं लाईफ, माझं जीवन इच डे, प्रत्येक दिवसाचा सामना करण्यासाठी माझं शरीर सक्षम पाहिजे, दोन बाजूनं, मेंदून सुद्धा आणि शरीरानं सुद्धा. काय सुंदर वाक्य आहे. आपण शेवटच्या स्टांझाकडे जाण्यापूर्वी आज आता घेतलेला चौथा स्टांझा आपण वाचूयात आणि काय अर्थ निघतो बघूयात. हेल्प लॉर्ड, हे प्रभू मदत कर. टू जस्ट से नो नाही म्हणण्याची, वेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. आशा करतो की तुम्हाला समजली असेल. आता शेवटच्या टप्प्यात आलो आपण. वेन माय टीनेज इयर्स, इतकं अप्रतिम स्टांझा आहे सर हा, समजूनच घेऊत आपण. वेन म्हणजे जेव्हा, माय टीनेज इयर्स. आता तुम्हाला माहिती आहे टीनेज म्हणजे 13 ते 19, फ्रॉम 13 इयर्स टू 19 इयर्स पर्यंतच्या वर्षांना आपण टीनेज इयर्स म्हणतो. हे टीनेज इयर्स आर ओव्हर. ओव्हर म्हणजे संपणे. आज न उद्या संपणारच आहे. तुम्ही सगळेजण आज 15 वर्षाचे, कोणी 16 वर्षांचे असतील, आज न उद्या 19 वर्ष संपणार आहे. मग देवा, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझे किशोर वयीन, टीनेजचा अर्थ आपला असतो किशोर वयीन, हे जे किशोर वयीन वयातनं माझं आज न उद्या नक्की संपेल. आय नो, आणि मला माहिती आहे. आय नो, नो म्हणजे माहिती असणे, दॅट, आणि ह्या दॅटचा अर्थ आहे की. आय नो दॅट आय विल सी, आणि मला माहिती आहे की मी ह्या वर्षांना बघेल. कोणत्या वर्षांना? 13 ते 19 किशोर वयीन. या वयात मला समजायला सुरुवात झाली होती, कळायला सुरुवात झाली होती. 8वी पर्यंत ठीक आहे, ते दिवस गेले 8वी पर्यंतचे, नाही समजलं. पण 9वी आणि 10वीत आल्यावर कळायला लागलं, सेन्स वाढलेत आपले.
मग आता जेव्हा माझं वर्ष संपतील, 19 वर्ष किशोर वयीन, तेव्हा मी माझ्या वर्षांना बघेल. आय विल सी म्हणजे पाहणे. कशाला बघेल? माझं 13 ते 19 वर्षांपर्यंतचा जो माझा काळ होता, त्या काळाला, त्या ड्युरेशनला, त्या पिरियडला मी बघेल. यार, मी कसा जगलो होतो? शब्द वापरलाय, दॅट लाईफ. इथला दॅटचा अर्थ तो. लक्षात ठेवा, मी जेव्हा जेव्हा दॅट यायलो तेव्हा तेव्हा त्या दॅटचा अर्थ लिहितोय. थोडी काळजी घ्यायची दॅटच्या बाबतीत. दॅट लाईफ. आणि ते जे जीवन आहे ना, ती जी लाईफ आहे ना माझी, इज लिव्ड, की जगलो मी. इट्स व्हेरी बेस्ट. मला असं म्हणता आलं पाहिजे की माझं जे टीनेज इयर्स गेलं ना, 13 ते 19 पर्यंतच, जे मी बघणार आहे, आय विल सी. इथं विल आला फ्युचर मध्ये. आय विल सी, मी बघणार आहे त्याला, मी बघेल. जेव्हा माझं 19 वर्ष संपेल आणि मी जेव्हा माझ्या किशोरवयीन वयाला बघेल, 13 ते 19, की मी कसा जगलो, तेव्हा मला म्हणता आलं पाहिजे, दॅट लाईफ, ती जी जीवन आहे ना माझं 13 ते 19 पर्यंतच, जे जगलो मी, इट्स व्हेरी बेस्ट. अतिशय अप्रतिम जगलो, सुंदर जगलो. ते नाही का आपण म्हणतो कधी कधी की बाबा समजा चला आपले शेवटचे क्षण आहेत आणि आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहोत आणि आपल्याला ऑक्सिजन लागले. डॉक्टरने सांगितलंय काही मिनिटं, काही तास तुमच्याकडे आहेत. मग त्यावेळेस आपल्या डोक्यात काय विचार येईल? हे विचार येतील का, अरे ही प्रॉपर्टी बाकी राहिली, ती प्रॉपर्टी बाकी राहिली? हा विचार नाही येणार. खरा व्यक्ती तो, त्या क्षणाला त्याच्या डोक्यात हा विचार येईल, काय जगलो यार मी. मी माझ्या पुरुषार्थाला, माझ्या स्वतःच्या नावाला मी सिद्ध केलं. नाही मी कोणावर अवलंबून राहिलो, नाही मी कोणाला चिटिंग केली. जे काही किती आनंदी जगलो, किती संकट आले, पण मी नाराज नाही झालो. बरं, मी खूप छान जगलो. कोणाला त्रास नाही दिला, उलट झालेला त्रास आनंदाने स्वीकारला, संत तुकोबांसारखा, है ना. तेव्हा असं म्हणता आलं पाहिजे शेवटच्या क्षणाला की मी खूप बेस्ट जगलो. बस तेच तुमच्या आयुष्यात तुम्हाला हे वाक्य बोलता आलं पाहिजे की मी खूप छान जगलो. विथ यू. आता विथ यू म्हणजे तुझ्या सोबत. आता हा यू जो आहे ना, हा देवासाठी आहे, गॉडसाठी आहे. देवा, तुझ्या सोबत. वॉकिंग नेक्स्ट टू मी, की वॉकिंग म्हणजे चालण्याची संधी भेटावी. नेक्स्ट टू मी म्हणजे माझ्या सोबत तू असावं आणि सोबत राहणं गरजेचं आहे. मला सांगा, देव नेहमी सोबत नाहीये, पण देव सोबत आहे म्हणजे संस्कार, चांगले गुण, चांगले विचार हे आपल्या सोबत आहे, हा त्याचा अर्थ निघतो. आशा करतो की तुम्हाला ही कविता खूप छान पद्धतीने समजली असेल. कवी आहेत जे मोर्स. आपण पाहू शकता जे मोर्स यांनी लिहिली ही कविता. थँक्यू. बाय बाय.